नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ सारामृतचा अध्याय 3 कथन करणार आहोत। आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने प्रेमाने तो अध्याय कथन करावा अशी आपल्यास विनंती आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री रेणुका माताय नमः, श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ये जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्तीन मंगळ वेडे सोडिले। मोहला माझी वास्तव्य करीत, आप्पा टोल झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्तन अल्पमती के विवर्णू। सवे घेऊनी स्वामींसी, टोल जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोलांची मागे परतणे भाग पडे। टोल गेलिया परतोणी, स्वामी चालले उठोणी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी मन नाचिले त्या। तेथुनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविध होता, तो करीतयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले तो चोळाप्पाने गृहाप्रती, स्वामीशी जाणुनी ईश्वर मूर्तीं चोळाप्पा करी आदर। योग यागादी काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्तीन आनंद झाला बहुसाळ। तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरीन चोळाप्पा करी अधिकाधिक। जेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारीन परमज्ञानी असतीजे। चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दावितीन गावात मात पसरली। लोकां माझी परतली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरातन यती विख्यात पातले। वार्ता ऐसी ऐकून राव बोलता काय वाणी, गावात यती येऊन फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही। आता जाऊनी लवलाहीन भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली काणी। हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना। राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती उंगली रायाची। खून पटली अंतरी, का स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पाळूनी गेली दुरीं चरणी भक्ती जडले पै। सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिले, षोडोपचारे पूजिले स्वामी मूर्ती नृपराये। इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, प्रेमळ भक्त परिसत, तृतीयोऽध्यायः गौडः। श्री स्वामी राज समर्पणमस्तु, शुभं भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोऽध्यायः गौडः। कृष्णार्पणमस्तु। मित्रांनो, आज आपण सारामृतचा हा 3रा अध्याय कथन केलेला आहे। आपण तो प्रेमाने आणि भक्तीने ऐकावा अशी विनंती आहे। आणि आपल्यास आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नमस्कार।